श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। आणि पुन्हा एकदा मी शाकंभरी नवरात्रीचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे, कारण फार मोठी चूक माझ्या बघण्यात झाली। कशामुळे मलाही कळेना की शाकंभरी नवरात्र मी व्हिडिओ केल्यानंतर आमच्या म्हणजे माझ्या घरातल्यांनीच पाहिला आणि मला लगेच फोन केला की अगं शाकंभरी नवरात्र हे उद्यापासून म्हणजे 18 तारखेपासून गुरुवारी चालू होत आहे आणि 25 तारखेला शाकंभरी पौर्णिमाचं म्हणजे नवरात्रीचा 9वा दिवस आहे। आणि मी शाकंभरी पौर्णिमा एवढा शब्द बघून 25 तारखेपासून नवरात्र आहे असा तुम्हाला व्हिडिओ करून तो सांगितला आणि त्याबद्दल मी तुमची मनापासून अगदी मनापासून माफी मागते की माझ्याकडून कामाच्या गडबडीत असेल किंवा काही गोंधळात असेल तुम्हाला तारीख सांगण्यात मोठी चूक झाली। तर सर्वप्रथम सर्वांची माफी मागते आणि व्हिडिओची पुन्हा एकदा सुरुवात करते। आता तो व्हिडिओ मी प्रायव्हेटला टाकलेला आहे, सकाळी ज्यांनी बघितला आहे त्यांनी तो व्हिडिओ माहिती पूर्ण तीच आहे, फक्त तारीख बदलत आहे। म्हणजे खरी तारीख सांगत आहे की उद्या गुरुवार, उद्या शाकंभरी पौर्णिमेचं नवरात्र बसत आहे आणि 25 तारखेला शाकंभरी नवरात्र उठत आहे। म्हणजे लक्षात घ्या 18 ते 25 या दिवशी आपल्याला शाकंभरीचे नवरात्र साजरे करायचे आहे। 3 नवरात्र असतात, एक चैत्र नवरात्र, एक शारदीय नवरात्र आणि एक शाकंभरी नवरात्र। पौष शुक्ल अष्टमी ते पौष पौर्णिमा पर्यंत हे नवरात्र असतं। म्हणजेच तुम्हाला सांगते 18 जानेवारी ते 25 जानेवारी हे नवरात्र राहणार आहे। या नवरात्र काळामध्ये तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत, याचं महत्त्व काय, कोणते स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत याचीच माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर तुम्हाला सांगते की तुम्ही जरी तुमच्याकडे घट बसणार नसतील तरी शाकंभरी देवी म्हणजे माता अन्नपूर्णेचे रूप आहे आणि तुम्हाला घरातल्या माता अन्नपूर्णेची सेवा करायची आहे। माता अन्नपूर्णेची सेवा कशी करायची आहे तेही सांगते आणि शाकंभरीचं नवरात्र बसवणार असाल तर तेही सांगते। उद्या सकाळी अंघोळ करून, डोक्यावरून उद्या गुरुवार आहे, उद्या करू शकत नाही, आजच डोक्यावरून दुपारी वाटलं तर अंघोळ करून घ्या। ज्यांचा काही प्रॉब्लेम असेल, पिरियड असेल, काही कारणानं तुम्हाला जर डोकं धुवायचं असेल तर आजच डोकं धुवून घ्या। उद्या सकाळी संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडा। देवघरामध्ये देवांवर कधी गोमूत्र शिंपडायचं नाही, देवघराच्या आजूबाजूला गोमूत्र शिंपडा, दारात गोमूत्र शिंपडा, अंगण स्वच्छ करा, उंबरा, दरवाजा स्वच्छ करा, दरवाजावर तुम्ही तोरण लावा, दरवाजावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढा, उंबऱ्याला हळदी कुंकवाची 5-5 बोटं किंवा हळदीचं लेपन करा। ग्रेनाइटचा उंबरा असेल तर हळदी कुंकवाची 5-5 बोटं आणि गौरीची म्हणजे आपल्या देवीची लक्ष्मीची पावलं ज्याला आपण म्हणतो ती लक्ष्मीची पावलं तुम्हाला काढून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला उद्या सकाळची सुरुवात करायची आहे। त्यानंतर तुम्हाला एका देवघरामध्ये एका चौरंगावर लाल वस्त्र घालायचे आहे, चौरंगाच्या खालची जमीन पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला चौरंगावर लाल वस्त्र घालायचे आहे, चौरंगाखाली स्वस्तिक काढायचं आहे, रांगोळीने लाल वस्त्र चौरंगावर घालायचे आहे, इतर पूजा सगळी करून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला घट बसवायची इच्छा असेल तर अन्नपूर्णे मातेचं सुद्धा घट तुम्ही बसवू शकता आणि जर शाकंभरीचं नवरात्र करणार असाल तर शाकंभरीची मूर्ती सुद्धा तुम्ही बसवू शकता। आमच्याकडे शाकंभरीचं नवरात्र असतं आणि ते उद्यापासूनच चालू होत आहे। एक्स्ट्रीमली सॉरी की मी तुम्हाला सकाळी तारीख चुकीची सांगितली आणि बऱ्याच जणांचे मला कमेंटही आले आणि त्यामुळे मी लगेचच दुसरा व्हिडिओ करायला बसले, तो व्हिडिओ घालवून टाकला आणि तुम्हाला माहिती देण्यासाठी बसले। आता पार्वतीचे रूप, देवी पार्वतीने शंकराला मिळवण्यासाठी अन्न पाणीचा त्याग केला होता आणि फक्त भाज्या ती सेवन करत होती आणि भाज्या खाऊन हे व्रत करत होती, म्हणून तिला शाकंभरी देवी असं देखील म्हटलं जातं। त्याचप्रमाणे दुसऱ्या महात्म्यात सांगितलं गेलेलं आहे की 100 वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नव्हता, पाण्याचा, भाज्यांचा अर्थातच अन्नधान्याचा तुटवडा झाला होता। ऋषी मुनींनी खूप शंकराची तपश्चर्या केल्यानंतर शंकरांनी पार्वती मातेला सांगितलं की तू यातून काहीतरी मार्ग काढ। तेव्हा पार्वतीच्या संपूर्ण अंगातून संपूर्ण सृष्टीला पुरतील इतक्या भाज्या निर्माण झाल्या आणि त्यामुळे भाज्यांची देवी बनशंकरी माता, त्या देवीला खूप भाज्या, पालेभाज्या जास्त करून चाकवत या देवीला अत्यंत प्रिय आहे असं म्हटलं जातं आणि त्यामुळे हिला म्हणजे या दिवसात म्हणजे या 9 दिवसात तुम्हाला भाज्यांचे दान भरपूर करायचे आहे, कारण ह्याला भाज्यांची देवी असं म्हटलं जातं।
या देवीची सेवा केल्यामुळे म्हणजेच अन्नपूर्णा माता किंवा शाकंभरी देवीची सेवा केल्यामुळे तुम्हाला घरामध्ये कधीही अन्नधान्य कमी पडणार नाही। चौरंगावर लाल वस्त्र धारण करा। त्यानंतर तुम्हाला गोमूत्र शिंपडायचा आहे। स्वामींचा फोटो मूर्ती जे काही असेल ते मागच्या बाजूला ठेवून घ्यायचं आहे। त्यानंतर तुपाच्या दिव्याचे पूजन करून घ्यायचे आहे। दिव्याला खाली तुम्हाला गव्हाचे किंवा तांदळाचे आसन द्यायचे आहे। कलश पूजन करून घ्यायचं आहे। तांब्या जो असतो तो स्वच्छ घासून घ्यायचा आहे। त्यामध्ये स्वच्छ शुद्ध असं जल म्हणजे पाणी भरायचं आहे। त्यात 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळदी कुंकू, अक्षता आणि दुर्वा एवढं सगळं घालायचं आहे। त्याच्यावर 5 विडे आणि 1 नारळ तुम्हाला ठेवून घ्यायचा आहे। आणि अन्नपूर्णा मातेची देवी असेल तर तिला तुम्हाला आधी पाण्याने, मग पंचामृताने, पुन्हा पाण्याने श्री सूक्त म्हणत किंवा अन्नपूर्णा माते की जय असं म्हणत तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा श्री सूक्त म्हणत अभिषेक करून घ्यायचा आहे। आणि अन्नपूर्णा माताची जी मूर्ती आहे ती तांदळामध्ये अख्खे बासमती तांदूळ घेऊन त्यामध्ये ठेवायची आहे आणि चौरंगावर मध्यभागी तुम्हाला ती ठेवायची आहे। आणि त्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला तुम्हाला कलश स्थापना करायची आहे। शक्यतो डाव्या बाजूलाच कलश स्थापना करायची आहे। आणि ज्यांच्याकडे शाकंभरी देवी आहे त्यांनी शाकंभरी देवीचा फोटो किंवा मूर्ती त्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि ती विड्याच्या पानावर तुम्हाला ती मूर्ती ठेवायची आहे। नंतर तुम्हाला 8 दिवस ही मूर्ती हलवायची नाहीये। दररोज स्नान वगैरे हिला घालायचं नाहीये, तशीच ठेवायची आहे तुम्हाला ही मूर्ती। त्याचप्रमाणे गणपतीची स्थापना तुम्हाला करून घ्यायची आहे। सगळ्या पूजेच्या आधी दिव्याचं पूजन झाल्यावर तुम्हाला सुपारी रूपी गणपती किंवा देवघरातल्या गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आणि संकल्प करायचा आहे। हळद, फूल, कुंकू, अक्षता हातात घेऊन मी स्वामी सेवेकरी, तुमचं नाव, तुमचं गोत्र माहित नसेल तर काश्यप, मी अन्नपूर्णा मातेची सेवा 9 दिवस करत आहे आणि माझ्याकडून ती निर्विघ्नपणे करून घ्यावी असं म्हटल्यानंतर एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा विझून द्यायचा नाही याची काळजी घ्यायची आहे आणि विझलाच तरी काळजी करायची नाहीये, तो दिवा तुम्हाला पुन्हा लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला श्री सूक्तयुक्त अभिषेक सांगितल्याप्रमाणे करून घ्यायचा आहे। शंख आणि घंटेचं पूजन करून घ्यायचं आहे। सर्वप्रथम शंख पाण्याने धुवून घ्यायचा आहे। शंखामध्ये तुम्हाला पाणी भरायचे आहे। घंटेची पूजा करायची आहे। शंख तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला आणि घंटा तुम्हाला तुमच्या डाव्या हाताला ठेवायची आहे। फोटो मूर्ती जे काही स्वामींचं ठेवलं असेल त्याच्या आधी तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे। अखंड दिवा लावून घ्यायचा आहे आणि भाजीची देवी म्हणजे मातेला पौर्णिमा जेव्हा येईल म्हणजे 25 तारखेला भरपूर भाज्या म्हणजे 64 भाज्यांचा नैवेद्य या दिवशी दाखवला जातो। 64 भाज्यांचा हल्ली मिक्स वाटा मिळतो, त्यामध्ये जवळजवळ 15-20 भाज्या असतात। बाकी 15-20 आपण गोळा करू शकतो आणि त्यातूनही जर कमी पडल्या तर आवळ्याची 1 फोड त्या भाजीमध्ये घालायची असते, म्हणजे या 64 भाज्या परिपूर्ण होतात असे म्हटले जाते। पौर्णिमे दिवशी 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा। तसेच दररोज पोळी, भाकरी आणि कोणतीही 1 पालेभाजी असा नैवेद्य देवीला दाखवायचा। त्याचप्रमाणे तुम्हाला जमत असेल तर खीर, शिरा असं काही ना काही दोन्हीतल्या एका वेळेस तरी गोडाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। देवीचा नैवेद्य दररोज देवीला दोन्ही वेळेस नैवेद्य दाखवायचा आहे। दोन्ही वेळेस शाकंभरी देवीची आरती, नसेल जमत तर दुर्गे दुर्गट भारी ही आरती तुम्हाला म्हणायची आहे। ओम शाकंभरी देवे नमो नमः, ओम शाकंभरी देवता नमो नमः किंवा ओम शाकंभरी देवी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आता सेवा कुठल्या करायच्या आहेत, स्तोत्र कुठले म्हणायचे आहेत ते तुम्हाला सांगते। दुर्गा सप्तशतीचे पारायण तुम्ही उद्यापासून करू शकता। उद्या तुम्ही संकल्प करून दररोज 1 असे 9 दिवसात 9 दुर्गा सप्तशतीचे पारायण करू शकता। मात्र दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत कवच वगैरे, अर्गला कवच, देवी सूक्त जे काही असतं, रात्री सूक्त, ते सगळं काही दररोज तुम्हाला म्हणायचं आहे। म्हणजे उद्यापासून दुर्गा सप्तशतीच्या पाठाला तुम्हाला सुरुवात करायची आहे। ते 9व्या दिवसापर्यंत 9 तुम्हाला करायचे आहेत। 24 तुम्ही करू शकता, 5 सुद्धा पाठ तुम्ही करू शकता। दुर्गा सप्तशतीचे पारायण करताना तुम्हाला मांसाहार, कांदा, लसूण हे संपूर्णपणे वर्ज करायचे आहे, हे लक्षात घ्या। काही नियम आहेत, मांसाहार, मद्यपान करायचा नाही। घरातल्या ज्या कुमारिका, ज्या मुली, ज्या स्त्रिया आहेत त्यांचा अपमान करायचा नाही। शाकंभरी देवी ही कुमारिका आहे, त्यामुळे तिचे खूप तुम्हाला कुमारिका तुमच्या घरी बोलवून तुम्हाला अष्टमी दिवशी त्यांचे कोड कौतुक करायचे आहे। त्यांचे पायांचे पूजन करून त्यांना जेवू घालायचे आहे। त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचे तर वाचन करायचेच आहे। अन्नपूर्णा स्तोत्राचे एक पुस्तक मिळते, ते आणा किंवा सरळ गुगलला किंवा यूट्यूबला अन्नपूर्णा स्तोत्र लावून दररोज ते ऐका किंवा तुम्ही म्हणू शकता। सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणण्यालाही खूप सारे महत्त्व आहे।
त्याचप्रमाणे श्री सूक्त दररोज म्हणायचे आहे, लक्ष्मी अष्टकम तुम्हाला दररोज म्हणायचे आहे, अन्नपूर्णा मातेचा मंत्र तुम्हाला यूट्यूबला किंवा गुगलला मिळून जाईल। अन्नपूर्णा मातेचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छई या मंत्राचा जप तुम्हाला दररोज करायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला जर तुमच्या इथे कुठेही शाकंभरी मातेचं मंदिर असेल किंवा अन्नपूर्णा मातेचं किंवा कोणत्याही देवीचं मंदिर असेल, तर जसं आपण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये 8व्या दिवशी ओटी भरून येतो, तशी अष्टमीला कोणत्याही देवीची जाऊन ओटी भरून यायची आहे। आता शाकंभरी हे कर्नाटकमध्ये आहे, ते लांब आहे आणि या दिवसात तिथे खूप गर्दीही असते, त्यामुळे शक्यतो आम्हीही जात नाही, कारण घरात अखंड देवा असतो त्याकडे लक्ष द्यावं लागतं। पण त्यातूनही जर गेलो तर तुम्हाला मी तिथं नक्कीच कळसाचं दर्शन देईन। आतमध्ये तर अलाउड नाहीये श्रीदेवीचं, म्हणजेच आपल्या देवीचं दर्शन देणं अलाउड नाहीये, त्यामुळे मी बाहेरून कळसाचं दर्शन तुम्हाला अवश्य देईन। किंवा आमच्या इथे बुधगावमध्ये सुद्धा एक शाकंभरी देवीचं मंदिर आहे, तिथं तर मी नक्कीच जाणार आहे, तिथलं तुम्हाला दर्शन देईन। पुन्हा एकदा सांगते, ज्यांच्याकडे शाकंभरी नवरात्र नाही ते सुद्धा अन्नपूर्णा मातेला घटी बसवून आणि कलश पूजन करून आणि अखंड दिवा लावून या सगळ्या सेवा करू शकता। या सेवांनी तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही पडणार नाही, तुमच्या घरामध्ये धन समृद्धीची बरकत राहील। माता अन्नपूर्णा स्वतः तुमच्या डोक्यावर वरदहस्त देईल आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल। हे व्रत करण्यामुळे आपली मुलांना म्हणजे संतान प्राप्ती, संतान सुख, मुलांची प्रगती, पतीची प्रगती, स्वतःची प्रगती, कुटुंबाचं आरोग्य, कारण आपण जे खातो त्यामुळे आपलं आरोग्य बनतं। अन्नपूर्णा माता आहे ही साक्षात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आज घेऊन या, असं काहीही मानू नका की माहेरच्यांनीच द्यायची असती, तुम्ही स्वतः घेऊन या। आणि उद्याचा अत्यंत शुभ दिवस आहे की उद्या तुम्ही या मूर्तीचे पूजन देखील उद्यापासून करू शकता। श्रीसूक्त 16 वेळा म्हणत अभिषेक करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तुम्ही करू शकता, गुरुजी बोलवून प्राणप्रतिष्ठा करू शकता आणि अशा प्रकारे उद्यापासून सगळ्यांनी शाकंभरी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव साजरा करायचा आहे। पुन्हा एकदा सांगते, 18 तारीख उद्या ते 25 तारखेपर्यंत शाकंभरी नवरात्र आहे। सकाळच्या व्हिडिओबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते आणि खूप मनापासून माफी मागते की माझ्याकडून एवढी मीडिया समोर ऑनलाईन एवढी मोठी चूक झाली की समाप्तीचा दिवस तो मी सुरुवातीचा दिवस सांगितला आणि म्हणूनच खूप कमी जणांनी व्हिडिओ बघितलेला असतानाच तो मी डिलीट केला आणि नवीन व्हिडिओ तयार केला। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।